यानंतर एक मोठी बातमी आहे, त्याच्यावरती आपण नजर टाकूया। धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांचं आंदोलन सुरू आहे। मंत्रालयाच्या जाळीवर आंदोलकांनी उड्या घेतलेल्या आहेत। पुन्हा एकदा एक आंदोलन होताना आपण बघतोय मंत्रालयात धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलेलं आहे आणि त्यांनी मंत्रालयातल्या जाळीवरती उड्या घेतलेल्या आहेत। मंत्रालयामधली जी संरक्षक जाळी आहे, ज्यावरती काही दिवसांपूर्वी आदिवासी समाजाच्या आमदारांनी उड्या घेतल्या होत्या, तिथं आंदोलन केलं होतं आणि आता धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांनी मंत्रालयात संरक्षक जाळीवरती उड्या घेऊन आंदोलन केलंय, घोषणाबाजी केलेली आहे। त्यामुळे मंत्रालयात दुसऱ्या आठवड्यात, म्हणजे गेल्या आठवड्यात एक आंदोलन झाल्याचं आपण बघितलं आणि आता दुसऱ्या आठवड्यात होणार आहे हे दुसरं आंदोलन, ज्यात एक सामायिक आंदोलन जे ते झाल्याचं आपण पाहतो। या आंदोलकांनी मंत्रालयाच्या संरक्षक जाळीवरती, जी या इमारतीच्या मधोमध लावलेली संरक्षक जाळी, त्याच्यावरती उड्या घेऊन आंदोलन केलंय, घोषणाबाजी केली आहे। गेल्याच आठवड्यात आदिवासी समाजाच्या प्रवर्गातून धनगर समाजाला आरक्षण देऊ नये या मागणीकरता म्हणून आदिवासी समाजाच्या आमदारांनी आंदोलन केलं होतं। सर्वपक्षीय हे सगळे आमदार होते, खासदार होते, ज्यांनी तिथं संरक्षक जाळीवरती उडी घेऊन आंदोलन केलं होतं। आणि आता या आठवड्यामध्ये आपण बघतो, आजच्या दिवशी आत्ता क्षणाला मंत्रालयातल्या इमारतीच्या मधोमध असणाऱ्या संरक्षक जाळीवरती धनगर समाजाच्या आंदोलकांनी उड्या घेऊन आंदोलन केलं। अधिक तपशील आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी तुषार रुपांवर आत्ता या क्षणाला आपल्याबरोबर। तुषार, काय माहिती? विशाल, आपण जर पाहिलं असेल तर धनगर बांधवांनी आता मंत्रालयामध्ये जी संरक्षक जाळी आहे, या जाळीवरती आपल्याला उड्या मारलेल्या आहेत आणि उड्या मारून ते आपल्याला घोषणाबाजी करताना पाहायला मिळतात की धनगर एसटी आरक्षणाची अंमलबजावणी तात्काळ करण्यात यावी आणि या संदर्भातला GR शासनाने तात्काळ काढावा। राज्यामध्ये आता कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागू शकते, त्यामुळे धनगर बांधवांची या ठिकाणी फसवणूक होता कामा नये, त्यासाठी शासनाने लवकरात लवकर GR काढावा। कारण की आपण पाहिलं असेल तर मागच्याच आठवड्यामध्ये या ठिकाणी आदिवासी आमदारांनी आपले या ठिकाणी याच संरक्षक जाळ्यांमध्ये उड्या मारताना पाहायला मिळाल्या होत्या आणि त्यांची मागणी होती की ST मध्ये या ठिकाणी धनगरांना कोणत्या प्रकारचं आरक्षण देता कामा नये। मात्र जालन्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी ज्या प्रकारे धनगड जे बोगस प्रमाणपत्र होते ते रद्द केल्यानंतर धनगर आरक्षण मिळण्याचा जो मार्ग मोकळा झाला होता, त्या संदर्भात सरकारची जी पॉझिटिव्ह पावलं उचलताना पाहायला मिळत होती, त्या संदर्भात आता या सर्व धनगर आमदारांचं आणि धनगर कार्यकर्त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही लवकरात लवकर GR काढा आणि यासाठीच काही या ठिकाणी जे धनगर संदर्भात आरक्षणासंदर्भात जे अंमलबजावणी करण्यासाठी काही कार्यकर्ते मंत्रालयामध्ये जमा झाले होते, त्यांनी या ठिकाणी आपल्याला मंत्रालयामध्ये जाळीवरती आपल्याला उडी मारलेली आहेत। आता सर्व पोलीस मंत्रालयाचे प्रमुख कर्मचारी त्यांना बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न करताना पाहायला मिळतात। धन्यवाद तुषार। साधारण किती संख्येने हे सगळे आंदोलक आहेत, काही कळू शकलंय का? तुषार, तुझ्यापर्यंत माझा आवाज येतोय? कदाचित तुषारपर्यंत आपला आवाज पोहोचत नाही, पण तुषारने जशी माहिती आपल्याला दिली की गेल्याच आठवड्यात आपण बघितलं होतं की आदिवासी समाजाच्या आमदार आणि खासदारांनी या संरक्षक जाळीवरती उड्या घेऊन आंदोलन केलं होतं आणि त्याच प्रकारे तोच पॅटर्न जो आहे आंदोलनाचा दिसून येतोय, तो धनगर समाजाच्या आंदोलकांचा। आणि धनगर समाजाच्या आंदोलकांनी आरक्षणाच्या मुद्द्याला घेऊन या संरक्षक जाळ्यांवरती उडी घेतली, त्याची दृश्य आपण बघतोय। या दृश्यांमध्ये आपण बघू शकतो की कशा प्रकारे या आंदोलकांनी या संरक्षक जाळीवरती उडी घेतलेली आहे आणि तिथे ते घोषणाबाजी करताना दिसत आहेत। यापूर्वी राज्यभरात ठिकठिकाणी या धनगर समाजाच्या आंदोलकांनी आंदोलन केलं, ठिय्या मांडून आंदोलन केलं, उपोषण केलेलं आहे आणि आता थेट त्यांनी मंत्रालयाच्या संरक्षक जाळ्यांवरती उड्या घेऊन हे आंदोलन केल्याचं बघायला मिळतंय। पुन्हा एकदा आपण बोलणार आहोत आमचे प्रतिनिधी तुषार रुपांवर आता क्षणाला आपल्याबरोबर। तुषार, काय अपडेट? आपण जर पाहिलं असेल तर या संरक्षित जाळ्यांवरती अजूनही काही धनगर बांधव आहेत, पोलीस त्यांच्यासोबत संवाद साधतायत, मात्र त्यांच्याकडून घोषणाबाजी केली जाते की
शासनाने लवकरात लवकर या ठिकाणी धनगर आरक्षणासंदर्भात GR काढण्यात यावा, कारण की आज राज्याच्या राज्य मंत्रिमंडळाची बैठक होती, मात्र मुख्यमंत्र्यांची तब्येत खराब असल्या कारणामुळे ही बैठक पुढे ढकलण्यात आली. आज खरं तर मोठ्या प्रमाणात धनगर बांधव मंत्रालयामध्ये आणि सह्याद्री अतिथीगृह या दोन्ही ठिकाणी जमा झाले होते. त्यांना असं वाटलं होतं की आज धनगर आरक्षण संदर्भामध्ये शासनाकडून काहीतरी GR काढला जाईल किंवा काहीतरी पावलं उचललं जातील. त्यामुळेच आदिवासी आमदार असतील किंवा धनगर आमदार असतील हे मोठ्या संख्येने मंत्रालय परिसरात जमा झाले होते. आणि आज कॅबिनेट बैठक रद्द झाल्या कारणामुळे आज जे मोठ्या प्रमाणात जे धनगर बांधव जमा झाले होते त्या धनगर बांधवांनी निषेध व्यक्त करत या ठिकाणी शासनाच्या या ठिकाणी निदर्शनास आणलेलं आहे. आणि उड्या मारताना आपल्याला या जागेवरती पाहायला मिळत. या प्रामुख्याने त्या आंदोलकांची मागणी एकच आहे की तुम्ही लवकरात लवकर GR काढावा. जोपर्यंत तुम्ही GR काढत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन सुरूच राहणार आहे. आता पोलिसांनी सर्व आंदोलकांना ताब्यात घेतलेलं आहे. सर्व आंदोलकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र आंदोलकांशी जेव्हा न्यूज एडेड लोकमतनी संवाद साधला तेव्हा त्यांचं एकच म्हणणं आहे की आमची मागणी जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही मंत्रालयातून बाहेर जाणार नाही. आमचं आंदोलन सुरूच ठेवणार. आज आम्ही जाळीवर उड्या मारलेल्या आहेत. वेळ प्रसंगी आम्ही मंत्रालयावरून देखील उड्या मारू जर आमची मागणी पूर्ण झाली नाही तर. त्यामुळे आपण पाहिलं असेल तर एकीकडं 72 तासांपूर्वीच जे आदिवासी आमदार होते नरहरी झिरवळ असतील किंवा सर्व पक्षीय आमदार यांनी आपल्याला या मंत्रालयाच्या संरक्षक जाळीवरती उड्या मारताना पाहायला मिळाल्या होत्या. आज पोलीस बंदोबस्त होता तरीही पोलीस बंदोबस्त असताना देखील आपल्याला थोड्याच वेळापूर्वी या धनगर आंदोलकांनी त्या मंत्रालयाच्या जाळीवरती उड्या मारल्याचं पाहायला मिळतंय. त्यांच्याकडून हीच मागणी व्यक्त केली जाते की जोपर्यंत सरकार धनगर तुषार, मी तुझ्याकडे पुन्हा एकदा येतो. आपले सहकारी राहुल झुरी देखील आपल्या बरोबर आहेत. ते आता क्षणाला आंदोलनाच्या ठिकाणी आहेत, त्याच्याकडे जाऊयात. राहुल, काय माहिती? राहुल, तुझ्यापर्यंत माझा आवाज पोहोचतोय? सुरक्षा जाळी ही मात्र महायुती सरकारचा त्रास वाढवणारी ठरली. आपण बघतोय की आठवड्यात सलग दुसऱ्यांदा मंत्रालयाच्या जाळीवरच उड्या टाकत आंदोलन करण्याचा आक्रमक पवित्रा जो आहे तो आधी आदिवासी आमदार आणि विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्यापासून ते थेट आता धनगर आंदोलनापर्यंत हा गोंधळ आहे तो पाहायला मिळतोय. एकंदरीत या सगळ्या आंदोलकांना मंत्रालयीन कर्मचारी आणि पोलिसांनी ताब्यात जरी घेतलं असलं तरी आठवड्यातनं सलग दुसऱ्यांदा हा प्रकार जो आहे तो मंत्रालयात पाहायला मिळतोय. आंदोलक ज्या पद्धतीनं आपण पाहिलं की थेट जाळीवर जाऊन आंदोलन करताना या ठिकाणी पाहायला मिळाले, मात्र हा गोंधळ जो आहे तो सलग आठवड्यातनं दुसऱ्यांदा होतोय. वारंवार याबद्दल बोलणं जे आहे अर्थातच स्वतः आमदारांनीच अशा पद्धतीनं आक्रमक भूमिका घेतल्यानंतर आता सामान्य कार्यकर्त्यांचं या बाबतीत काय याबाबत देखील पोलिसांकडे बघावं लागेल. मात्र सध्याची परिस्थिती बघितली तर अतिशय आक्रमकपणे आणि हा सगळा गोंधळ जो आहे तो मंत्रालयात पाहायला मिळतोय. समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीत मुख्यमंत्र्यांची नेमकी भूमिका काय, जरी काल शिंदे समितीचा अहवाल स्वीकारला असेल याच सोबत ज्या पद्धतीनं बघितलं तर काल धनगड ची 7 प्रमाणपत्र रद्द झाली खरी, मात्र आता यापुढे सरकारची नेमकी भूमिका काय हा जो आहे तो तात्काळ काढावा अशा मागणीसाठी आंदोलन जे आहे जाण्यासाठी त्यांनी इशारा देखील दिला होता. मात्र आज ही कॅबिनेट रद्द झाल्यानंतर थेटपणे मंत्रालयात आक्रमक भूमिका घेत हे सगळे आंदोलक एकत्रित जमले. पंढरपूर ज्या धनगर समाजानं आंदोलन केलं होतं तेच गणेश काकर या आंदोलनाचे मुख्य नेते आहेत. एकंदरीत बघितलं तर हा संपूर्ण गोंधळ मंत्रालय परिसरात पाहायला मिळतोय. यावेळी आज जरी मंत्रिमंडळाची बैठक रद्द झाली असली तरी यावेळी हे सगळे आंदोलक जे आहेत ते मंत्रालयात एकत्र आले आणि मंत्रालयातील आंदोलनाचा आता मुख्य जागा ज्याला आपण म्हणतो खरं तर सुरक्षेसाठी बांधलेली सुरक्षा जाळी ही मात्र अडचणीची आणि आक्रमक आपले प्रतिनिधी राहुल झुरे आपल्यापर्यंत ह्या सगळ्या घडामोडी पोहोचवत आहेत. धनगर समाजाचे आंदोलक आज मोठ्या संख्येनं मंत्रालयात घुसले आणि त्यानंतर आपण बघतोय त्यांनी मंत्रालयातील संरक्षक जाळीवरती उड्या घेत घोषणाबाजी करत आंदोलन जे ते केलेलं आहे. अखेर पोलिसांनी तिथून त्यांना हटवत आता त्यांना ताब्यात घेतलेलं आहे आणि ताब्यात घेतानाची दृश्य आपण बघतोय. 2 दृश्य. एक, गेल्याच आठवड्यात आदिवासी समाज आंदोलकांनी याच संरक्षक जाळीवरती उडी घेऊन आंदोलन केलेलं होतं. त्यामध्ये आमदार आणि खासदार म्हणजे सर्वपक्षीय आमदार आणि खासदार त्यामध्ये सहभागी झाले होते. आणि आता याच आठवड्यात पुन्हा तोच आंदोलनाचा पॅटर्न आपल्याला बघायला मिळतोय. तो म्हणजे धनगर
आंदोलक जे आहेत, जे राज्यभरात ठिकठिकाणी उपोषणाला बसले होते किंवा आंदोलन करत होते, तरी पुन्हा एकदा या निवडणुकांच्या तोंडावरती आरक्षणाच्या मुद्द्याला घेऊन आंदोलन जे केलेलं आहे आणि या आंदोलनात त्यांनी संरक्षक जाळीवरती उडी घेऊन घोषणाबाजी करत हे आंदोलन केलं. आणि आता या आंदोलकांना ताब्यात घेण्यात आलेले आहे. पोलिसांनी या सगळ्या आंदोलकांना ताब्यात घेतल्याचं आपण बघतोय. पण ह्या सगळ्या घोषणाबाजीमुळे आणि आंदोलकांच्या गर्दीमुळे एकच गोंधळ उडाला. पण त्यापूर्वी आपण ही दृश्य बघतोय की जी संरक्षक जाळी जी मधोमध बसवण्यात आलेली आहे त्यावरती या सगळ्या आंदोलकांनी उड्या घेतल्या होत्या आणि ते घोषणाबाजी करत होते.